महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय असो। जो ओबीसी राज करेगा हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते। जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा। जय ओबीसी जय ओबीसी। पीएचडी संशोधकांना पूर्णपणे अधिछात्रवृत्ती मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, महाज्योतीच्या संशोधकांना अधिछात्रवृत्ती मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, महाज्योतीच्या संशोधकांना पूर्णपणे अधिछात्रवृत्ती मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, त्यांच्या नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते। एक ओबीसी, एक ओबीसी, ओबीसी, अरे आवाज दो, आवाज दो, अरे आवाज दो, अरे आवाज दो। आंदोलनाची वेळ ही 12 ते 3 ठरलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आज ओबीसीच्या हक्कासाठी होत आहे। त्याच्यामध्ये ओबीसी विद्यार्थी असोत, पुरुष युवक असोत, महिला असोत, कर्मचारी असोत, या सर्वांच्या मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने मागील 10 वर्षापासून प्रयत्नरत आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपल्या ओबीसी बांधवाच्या शक्तीवर सरकारकडून अनेक निर्णय पारित करून घेतलेले आहेत, परंतु सरकारने अजूनही ओबीसीच्या काही मागण्याच्या संदर्भात सरकार अजून जागे झालेले नाहीये। या आंदोलनाद्वारे सरकारला आम्ही एक इशारा देत आहोत की सरकारने ओबीसीच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये बहुसंख्येने असलेला मोठ्यात मोठा जो समाज आहे त्याच्याकडे सरकारने कृपया दुर्लक्ष करू नये, ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सरकारला एक विनंती आहे आणि त्याचप्रमाणे हा इशारा सुद्धा आहे, असं आम्ही या धरणे आंदोलन आज सांगू इच्छितो। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जय ओबीसी। ज्यांच्यासाठी आपण मागच्या 6 महिन्यापूर्वी एक लढा दिला होता आणि त्या लढ्याला यश आलेलं होतं आणि सरकारने GR सुद्धा काढला होता, परंतु सरकारने निधी मात्र त्या पोरांच्या खात्यात टाकलेला नाहीये आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्यामध्ये काही विद्यार्थी आहे, निखिलेश आहे, अजून काही नंदुरबार वरून काही विद्यार्थी आलेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून अजून विद्यार्थी येत आहे। तुम्ही त्यांना विनंती करतो की अवघ्या म्हणजे जास्त कमी वेळेत थोडंसं मार्गदर्शन करावं। हॅलो, आज दिनांक 20/2/2025 ला होऊ घातलेल्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघ धरणं आंदोलनाच्या दरम्यान डॉक्टर बबनराव तायवाडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आजचा या धरणे आंदोलन पार पडत आहे, म्हणजे सुरुवात होत आहे। याकरिता या आंदोलनामध्ये सहभाग होण्याकरता व नोंदवण्याकरता सुद्धा आमचे पीएचडीचे संशोधक विद्यार्थी हे मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यामधून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ओबीसीचा मुद्दा म्हटला तर हा ज्वलंत आहे। ओबीसीचा मुद्दा ज्वलंत याकरिता की ओबीसीचा कोणताही प्रश्न असो, कोणताही समस्या असो, यांच्या समस्या सोडवणुकी करता महाराष्ट्र सरकार नेहमी हे मागे पाऊल टाकल्यासारखेच करत असते। म्हणजेच काय की एक प्रकारे ओबीसीला ते सावध राहायचा, सावत्र मुलाचा दर्जा दिल्यासारखं या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये करत असल्याचं आपल्याला या ओबीसी बांधवांना दिसत आहे। कारण ओबीसीच्या अनेक समस्या आहेत, कितीतरी वर्षापासून त्यांच्या जातीय जनगणना ही झालेली नाहीये आणि जातीय जनगणना न झाल्या कारणाने त्यांचा जो विकास दर आहे हा विकास दर कुठेतरी खुंटलेला आहे, क्रिमिलियरची अट आहे, अशा अनेक अडचणी आहेत आणि या अडचणींना समोर जाण्यासाठी
करण्यासाठी आपल्याला ओबीसीचा महत्वाचा म्हटलं तर जातीय जनगणना हे आपल्याला करणे हे काळाची गरज आहे. आणि त्याकरिता कोणतीही सरकार असो, आता जरी विद्यमान सरकार असली तरी पण ओबीसीची जनगणना करण्यासाठी ते सुद्धा कुठेतरी मागे कचरत आहे. याकरिता ही समस्या कुठेतरी आपल्याला खूप ग्रहणीय स्वरूपाची आहे. याकरिता ओबीसी बांधव हे रस्त्यावर दरवर्षी दर क्षणाला हे रस्त्यावर उतरून आपले धरणे आंदोलन किंवा उपोषण हे कशातरी मार्गाने आपल्या सरकारपर्यंत संदेश पोहोचवत असतात. आणि त्या कारणाने आजच्या या धरणे आंदोलनासंदर्भात त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजेच काय तर जातनीय जनगणना, ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय करण्यात यावा, त्यानंतर क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्यात यावी, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा. ही एक काळाची गरज आहे. कारण हे महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य समाज असलेला ओबीसी याच्यासोबत क्षणोक्षणी हा अन्याय होत आहे. आणि हा अन्याय तर हा निवड विद्यार्थ्यांवरच नाही तर त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांवर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण करतो, तर त्यांच्यासोबत गरिबीचा प्रश्न निर्माण करतो. अशा अनेक मूलभूत समस्यांना त्यांना एक प्रकारे संघर्ष करावा लागतो. आणि या सर्व गोष्टीसाठी त्यांना समोर जावे लागते. याच्याकरिता ओबीसींना न्याय मिळणे हे खूप काळाची गरज आहे. आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टर अभिजित वंजारी साहेब हे आमच्या या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी त्यांचं स्वागत करावं, कृपया त्यांनी सुद्धा यावं. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार अभिजित भाऊ वंजारी, विचारपीठावर उपस्थित गुणेश्वरजी आरीगर सर, शरदजी वानखेडे सर, सर्व मान्यवर मंडळी आणि या धरणे आंदोलनाला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व ओबीसी बंधूंनो, बंधूंनो, गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ 7-8 वर्षापासून आणि त्या पूर्वीपासून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी तायवाडे सर ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी लढा देत आहेत. आणि अनेक गोष्टी ओबीसींचा म्हणजे आम्हाला आठवतं आम्ही ज्या वयामध्ये कॉलेजमध्ये होतो, शिकत होतो, शाळेमध्ये होतो, ज्या गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या त्या गोष्टी पदरात पाडून घेण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गेल्या 5-7 वर्षामध्ये केलेलं आहे. मात्र हे जरी झालं असलं तरी हे काही पूर्णपणे आपला मार्ग किंवा आपल्याला यश आलेलं नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अजूनही आमच्या ओबीसी समाज त्या गोष्टींपासून वंचित आहे. आणि म्हणून गेल्या काही दिवसाआधी किंवा वर्षभराआधी आमच्या याच ठिकाणी ओबीसींचे मोठं आंदोलन एक आपण उभारलेलं होतं, एक मोठा मोर्चा देखील काढलेला होता. आणि तब्बल 10-15 दिवस आपण इथे धरणे धरून बसलेलो होतो. आमचा एक रवींद्र टोंगे नावाचा योद्धा तिकडे चंद्रपूरला उपोषणावर बसला होता. आणि मुंबईला एक बैठक आयोजित करण्यात आली. आमच्या सरांच्या नेतृत्वामध्ये सगळं शिष्टमंडळ त्या मुंबईला गेलं आणि तिथं आम्हाला आमच्या काही मागण्या पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन सरकारने दिलं होतं. मग ते ओबीसींची जनगणना असेल, म्हणजे बिहारच्या धर्तीवरती आम्ही सुद्धा महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करू असं असेल, म्हणजे जातनीय जनगणनेचा प्रश्न असेल, ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न असेल जो आता मार्गी लावण्यात आलेला आहे, स्वाधार योजनेसारखी योजना ओबीसींसाठी कधी नसणारी योजना ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. मात्र दुर्दैवानं त्या योजनेचा पैसा अजूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. आणि म्हणून अशा विविध योजनांच्या मागण्यांसाठी हा ओबीसी महासंघ आज आमची चिखलदरा इथे बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये त्या शिबिरामध्ये सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनरावजी तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा एकमतानं निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 1 दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात येईल. इथं आमचे पीएचडीचे काही बांधव उपस्थित आहेत. मला सांगायला आनंद होईल की हेच पोरं आमचे जेव्हा धनवटे नॅशनल कॉलेजला बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सरांचं स्वागत करण्यासाठी गुलदस्ता घेऊन आले होते. आणि त्यावेळेस सरांनी सांगितलं होतं की मी हे स्वागत स्वीकारणार नाही, कारण जरी सरकारने मान्य केलं असलं तरी पत्रक अजूनपर्यंत निघालेलं नाही आणि आमच्या सरांनी आपलं स्वागत स्वीकारलेलं नव्हतं. तिथून 2 दिवसामध्ये सरांनी तो GR काढून घेतला. आज सर यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पीएचडीचे पैसे जमा झालेले नाही. स्वाधार योजनेच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा एक ना अनेक मागण्या आहेत ज्या मागण्यांसाठी ओबीसी महासंघ लढत राहिलेला आहे आणि पुढेही लढत राहणार आहे. बोलण्यासारखं फार काही आहे पण मी फार बोलणार नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कायम आम्ही ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी आमचे बबनरावजी तायवाडे सर असतील आणि त्यांच्या पाठीशी उभे असणारे सगळे आमचे ओबीसी कार्यकर्ते असतील ते कायम लढत राहिलेले आहेत. या मागण्या सरकार पुढे आपण घेऊन जाणार आहोत. आपलं निवेदन आपण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि कायम ओबीसी महासंघाची एक भूमिका राहिलेली आहे.
की सरकारचं आम्ही विनंत्यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचलेलो आहोत. नाही तर मग ओबीसी महासंघाचा दुसरा पैत्रा आजपर्यंत अनेकांनी अवलंबलेला आहे की सरकारचं नाक दाबा. नाक दाबलं तर सरकार आपोआप तोंड उघडते आणि अशा पद्धतीचं नाक दाबण्याचं काम आम्ही याच्या आधी केलेलं आहे. आणि म्हणून ह्या मागण्या जर समजा आता काही दिवसांमध्ये सर त्याबद्दल बोलतील आणि सर सांगतीलच पूर्ण झाल्या नाही तर त्यासाठी कशा पद्धतीचं पुढचं आंदोलन किंवा पुढची परिस्थिती कशा पद्धतीचं हाताळतील याचं सगळं नियोजन सर करणार आहेत. परंतु अशी वेळ आपल्याला बहुतांशी वेळी येत नाही, कारण सर जे काम हातात घेतात ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्यासाठी ओबीसी महासंघ लढत आहे, लढत राहणार आहे. अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन आजचं सुरू करण्यात आलेलं आहे. यासाठी आपण आलात, आपल्या सर्वांचं मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. आणि यानंतर ओबीसी महासंघाच्या या धरणे आंदोलनाला विविध लोक मार्गदर्शन करतीलच, सोबतच आपले अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी तायवाडे सर, अभिजित दादा हे सुद्धा आपल्याला विस्तृत स्वरूपात मार्गदर्शन करतील. धन्यवाद सर. इथे काही जवळपास 42 GR निघाले आहे, त्याचं पूर्ण 52 GR निघालेलं आहे. याचं पूर्ण श्रेय हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला, याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं किंमत नाही. आणि या ठिकाणी आता केवळ 52 आपले GR निघाले म्हणून आता सर्व काही आपल्याला मिळालं असं काही नाही. अजूनही या ठिकाणी ऋषभ राऊत असतील आणि बाकीच्या मंडळींनी आपल्या भाषणामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न मांडले. आणि विशेष करून या ठिकाणी सारथी, बार्टी आणि टार्टी या संस्थेअंतर्गत जे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून जे त्या ठिकाणी छात्रवृत्ती मिळते तशा पद्धतीची मागणी आपण सुद्धा सर्वांनी केली होती. मागल्या काळामध्ये जेव्हा आपले अतुल सावे साहेब ओबीसी विभागाचे मंत्री त्यांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला होता की आम्ही समान तत्वावर समान धोरण अवलंबण्याचं काम करू. आम्ही सर्व जण संघटना आणि संस्था आहेत, मग ते बार्टी असेल, सारथी असेल, टार्टी असेल किंवा त्या ठिकाणी महाज्योती असेल, या सर्वांना समान धोरणाच्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचं धोरण लागू करू असं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत त्याच्यामध्ये काही झालं नाही. कारण म्हणजे मागल्या काळामध्ये पैसे वितरित केले, GR निघाला बरोबर, पैसे वितरित झाले नाही. आता निवडणुका होत्या, निवडणुकीनंतर परत सरकार गठीत झाली. परंतु आता मला असं वाटतं 2-3 दिवसामध्ये एक मीटिंग आहे, त्या समितीमध्ये वित्त विभागाच्या आणि नियोजन समितीच्या मध्ये त्याच्यामध्ये होणाऱ्या अशा पद्धतीचं मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा अतुल सावे साहेबांसोबत आमची भेट झाली होती तेव्हा त्यांनी तशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन आपलं पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर मग आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय आपल्याला काही दुसरा पर्याय राहणार नाही. याच्याशिवाय सुद्धा या राज्यामधल्या ओबीसीच्या संदर्भामध्ये आणखी एक बातमी सातत्याने वर्तमानपत्रामध्ये जे आपल्या मागणी पत्रामध्ये सुद्धा आहे की या देशातल्या युपीएससीच्या एक्झामच्या माध्यमातून ओबीसीचे अनेक विद्यार्थी जे युपीएससीची एक्झामिनेशन पास झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये आता काम करण्याची संधी आहे. परंतु केवळ त्या क्रिमिनलच्या त्या अटी ज्याच्या अटीमुळे त्यांना त्या ठिकाणी सामावून घेतलं जात नाही, ही सुद्धा बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यांना सुद्धा त्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची लक्षवेधीची सूचना सुद्धा मी तयार केलेली आहे. त्याच्यापूर्वी समजा यदा कदाचित समजा आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक सन्मान्य मंत्र्यांसोबत किंवा मुख्यमंत्र्यांसोबत झाली आणि त्याच्यावर समजा त्यांनी आश्वासन दिलं तर ठीक, अन्यथा या मार्चच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सुद्धा तो सुद्धा मुद्दा निश्चितपणाला आपल्याला मांडायचा आहे. सातत्याने या ओबीसीच्या संदर्भामध्ये तुम्ही आम्ही सातत्याने काम करतोय तायवाडे सरांच्या नेतृत्वामध्ये आणि अनेक आपल्याला लांबचा पल्ला अजून सुद्धा गाठायचा आहे आणि अनेक मागण्या आपल्या राज्यामध्ये पेंडिंग आहेत. शासकीय वसतिगृह किंवा विद्यार्थ्यांची जे वसतिगृह आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सारथीने जी मजल गाठलेली आहे त्यांचे जवळजवळ अनेक जिल्ह्यांमध्ये स्वतःच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांकरता त्यांचे वसतिगृह आहे. परंतु दुर्दैवाने सातत्याने 2 वर्ष मागणी करून त्यांनी मागल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये त्यांनी सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे 2 प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलींकरता आणि एक मुलांकरता अशा पद्धतीच्या वसतिगृहाची जी मागणी होती ती त्यांनी त्या किरायाच्या इमारतीमध्ये पूर्ण केली. परंतु किरायाच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी करण्यापेक्षा आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा सूचना आलेल्या आहेत की त्यांनी आपल्या भागामध्ये त्या जमिनीचा किंवा जी काही जागा आहे त्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवावा. परंतु बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये झाले नाही. एपीसीच्या बैठकी जेव्हा 6 जिल्ह्यामध्ये होतो आणि मी आणि अडबले सर आम्ही दोघांनी सुद्धा भंडाऱ्यामध्ये असेल किंवा गोंदिया असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना सांगितलं की आपण जागा निश्चित करायला आपण मागे पडत आहे. ती जर जागा निश्चित केली आणि तसा पद्धतीचा प्रस्ताव जर शासनापुढे गेला तर निश्चितपणे आपल्या हक्काची इमारत ही त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारला जाईल.
इतर ज्या पार्टी संस्था असेल किंवा खासकर सारथी असेल या दोन्ही संस्थेच्या तुलनेमध्ये महाज्योतीला अजूनपर्यंत तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून मिळालं नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संघर्ष करणं गरजेचं आहे. मी आपल्या ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं ज्या काही न्यायिक मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांच्या सोबत आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या अर्थसंकल्प अधिवेशनात सुद्धा आपण काही ना काही आपल्या पत्रामध्ये निश्चितपणे पाडून घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, नहीं चलेगी, हम अपना हक मांगते, और हम अपना हक मांगते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जय ओबीसी, महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना पूर्णपणे फेलोशिप मिळालेच पाहिजे. 2 लाख की और तीसरी स्कीम ये 5 लाख की, लेकिन वो 5 लाख को 15 लाख करने का हमारा इरादा है, हमने घोषणा करके अपनी मांगनी में रखा है. लेकिन अफसोस की बात यह है कि 50,000 के ऊपर अगर आप लोन मांगते हैं तो आपको ये गवर्नमेंट बोलती है कि उसके अंदर जो गारंटर होना वो सरकारी ऑफिसर होना, सरकारी कर्मचारी होना, या 7/12 चलते हैं. उसके अंदर एक प्रोविजन है, लेकिन 7/12 के लिए बैंक के अंदर, क्योंकि ये वित्त महामंडल की तरफ से डायरेक्ट पैसा नहीं आता. 5 लाख की स्कीम में जब हम जाते हैं बैंक की तरफ तो बैंक वाला जो मैनेजर है वो बोलता है कि जब तक गारंटर नहीं होगा तब तक मैं उसके अंदर देता नहीं. 5 लाख में अगर धंधा शुरू करना है तो कितना छोटा धंधा शुरू होता है, ये आज महंगाई के जमाने में आप सोच सकते हो. और 5 लाख रुपए अगर कोई धंधा शुरू कर रहा है तो 50,000 रुपए महीना तो नहीं कमा रहा होगा. 10, 15, 20,000 रुपए महीने की उसकी आवक बढ़ेगी. ऐसे आदमी की जिसकी 10, 15,000, 20,000 रुपए महीने की आवक होगी, उसके कितने बड़े ऐसे लोग होंगे जो जमींदार हो गए या नौकरी पेशा होंगे जो उसकी गारंटी लेंगे. और दूसरी तरफ इसी गवर्नमेंट की मुद्रा स्कीम है, इसके अंदर 1 लाख से लेकर 10 लाख तक के चलते लोन दिया जाता है, जिसके अंदर गारंटर की जरूरत नहीं है. तकलीफ यह है कि एक तरफ मुद्रा के अंदर, उसी बैंक के अंदर मुद्रा के लिए अंदर लोन दिया जाता है जिसमें 10 लाख तक का आपको गारंटर की जरूरत नहीं है, और हमारे ओबीसी के लिए लोन दिया जाता है तो उसके अंदर कहते सरकारी नौकर या जमींदार को मांगा जाता है. ये सरासर बेइंसाफी है. और 57%, 60% हमारी तादाद होने के बाद ये अन्याय हम सह रहे हैं और फिर भी चुप बैठे, ये हमारे लिए डूब मरने वाली बात है. मेरी गुजारिश है आप लोगों को कि अभी आने वाले, और ये तकलीफ क्यों हो रही पता है आपको, कि हमारे अभिजीत यादव वंजारी सरी के 2-4 लोग ये जो हमारे को चाहते हैं, बाकी लोगों के ऊपर, चाहे वो जिला परिषद का साधारण मेंबर हो, ग्राम पंचायत का सरपंच हो, या कलते कारपोरेशन का कारपोरेटर हो, या आमदार हो, खासदार हो, उसको ओबीसी के अधिकारों से कोई मतलब इसलिए नहीं है क्योंकि उसको लगता ही नहीं कि हम ओबीसी लोग उसको चुनकर देते. चुनाव के टाइम पे हमारे हाथ जोड़ लेना, चुनाव के टाइम पे हाथ जोड़ लेना, और जब चलते चुनकर आने के बाद अधिकार के लिए लड़ना, ये उन्होंने छोड़ दिया है क्योंकि उनको जिताने की और हराने की ताकत हमने अभी तक मनवाई नहीं है. जो समाज अपने चुन के आने वाले कल के लीडरों के ऊपर, अपने आमदार पे, अपने निर्वाचित सदस्य के ऊपर जब तक ये दबाव नहीं बनाएगा कि तेरे को अगर चुन कर ला सकते हैं तो तेरे को हराने की भी ताकत हमारी है, तब तक अपनी बातें मंजूर होने वाली नहीं. हमारे से बहुत छोटी तादाद में वराड़ा समाज है, बहुत छोटी तादाद में. हम 57%, 60% है, वो 13% के आसपास नहीं है, लेकिन उनके आमदारों पे उनका इतना जोर है कि छक मार के उनके आमदार उनके पीछे घूमते हैं. हमारे इधर हमारा कारपोरेटर भी हमारे को साथ देने को तैयार नहीं है. तो अहम चीज है, एक 100% शिक्षावृत्ति, ये हमारा हक है. हमारे गरीब बच्चों को अगर 100% शिक्षावृत्ति नहीं मिलेगी तो हमारे बच्चे पढ़ के कैसे आगे जाएंगे. और दूसरी, ये शिक्षावृत्ति सरकारी स्कूलों के साथ साथ गैर सरकारी स्कूल, कॉन्वेंट और बाकी जगह भी लागू होना चाहिए, क्योंकि हमारे स्कूल है, सरकारी स्कूल है, आप छोटी का काम कर दे रहे, उसके अंदर परमिशन दे रहे, हम कॉन्वेंट में जा रहे हैं या प्राइवेट स्कूल में जा रहे हैं, वहां पर अगर ये शिष्यवृत्ति नहीं मिली तो हमारे बच्चे पढ़ेंगे कैसे. और दूसरी बात, बच्चा पढ़ने के बाद अगर वो रोजगार करने जाता तो सरकारी नौकरी आपने खत्म कर दी, वो व्यवसाय करने जाता, वहां पे आपने दूसरी अट लगा दी कि कहते उसको लोन देने के लिए आप कहते अलग अलग कहते गारंटर मांग रहे. भाइयों, ये 2 चीजें आने वाले भविष्य के जो बच्चे हैं उनको कहीं ना कहीं खराब करने की आदत लगाने वाले हैं, और फिर बच्चा
हमारे बच्चे कर रहे, और जितने आंदोलन के ये छोटे मोटे काम हो रहे फालतू के, उसके अंदर अगर आप देखोगे तो हमारा ओबीसी का बच्चा नजर आ रहा है। हमारा मुस्लिम समाज, आपको दोनों कहते फिगर में बताता हूँ कि बिहार में जो 60% कहते पोलिंग कहते जनगणना हुई, उसके अंदर 40% यानी 100% को 60% 100 तो 40% मुसलमान वहां पे गिनने में आया है। नहीं सॉरी, बिहार में 30% गिनने में आया है, और तेलंगाना में जो हैदराबाद का इलाका वो भी बहुत बड़ा सम्मिलित है, तो वहां पे मुस्लिम समाज की तादाद 40% है। इतनी बड़ी तादाद में आप और हम लोग हैं, लेकिन सरकार के सामने गिड़गिड़ा रहे, इससे ज्यादा अफसोस की बात नहीं है। मेरा यह कहना है कि हमें अपने हक के लिए संवैधानिक ढंग से जो भी अधिकार है उसके लिए लड़कर कहीं ना कहीं एकजुट का परिचय देकर ये बातें जो पवनराव तावड़े जी साहब ने अपने पूरी लिखी है, जो मंजूर कराई है, जो 52 GR आगे लेकिन जो मंजूर करवाना है, उसके लिए कहीं ना कहीं एक साथ खड़े होकर जोरदार लड़ाई लड़नी पड़ेगी, तभी हम कामयाब होंगे। मुझे बुलाया, मुझे तावडे साहेब, आदरणीय अभिजितजी वंजारी साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सामोर बसलेले माझी माता, वडीलधारी माणसं, ओबीसी बांधव, आदरणीय बबनरावजी तावडे साहेबांनी 52 GR हे काढून घेतले. हे GR जे काढले ते आपल्या सर्व ओबीसीच्या हक्कासाठी काढून घेतले. मी या ठिकाणी एवढंच बोलतो, आणि साहेबांना बोलायचं, बाकी लोकांना बोलायचं की आपल्याला आपण 60% असताना सुद्धा आपला जो अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे. आपण एकजुटीने साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपला प्रत्येक ओबीसी बांधव हा बाहेर निघाला पाहिजे. एक मराठा लाख मराठा म्हणतो, पण आपण 1 ओबीसी 1 करोड ओबीसी आहे. आपली ताकद खूप मोठी आहे, पण आपण घरामध्ये बसून राहतो. माझी इतकीच विनंती आहे, घरामध्ये न बसता सर्वांना जागृत केलं पाहिजे आणि आदरणीय तावडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. इतकंच मी बोलतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय ओबीसी. स्वायत्त संस्था येते महाराष्ट्र शासनाची, त्याच्या अंतर्गत आता आपले ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आलेले आहेत, प्रमुख प्रतिनिधी. त्यांनी सांगितलं बरेच मोठ्या प्रमाणावर काम पण झालेलं आहे. पण मी सर्वांना तर सांगू इच्छितो की GR वगैरे निघतंय, पण त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नाही. कारण की आता आमच्यामध्ये बरेच संशोधक विद्यार्थी आहेत आता आलेले. त्याचे मूळ कारण असे की ज्या दिवसापासून नोंदणी झालेली आहे PhD करत असताना, तेव्हापासून नोंदणी दिनांकापासून ते फेलोशिप देण्याचे त्यांनी त्या GR मध्ये नमूद केलेलं आहे. आणि आमच्या नोंदणी झाल्या 2022 मध्ये, कोणाच्या जानेवारीमध्ये, कोणाच्या असेल फेब्रुवारीमध्ये असेल, कोणाच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आज येतोय 2025च्या फेब्रुवारी महिना येतोय ऑलरेडी. म्हणजे आमच्या जवळपास 3-3.5 वर्ष होऊन गेले, तरीही विद्यार्थ्यांच्या खात्यात 1 रुपया अजून आलेला नाही. जर तुम्ही साधारण विचार केला तर संशोधनासाठी आपल्याला जे बाहेर जेवढे विद्यार्थी पडतो त्याला वर्षाला कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये खर्च आहे. ही साधी गोष्ट आहे. सरकार शासन निर्णय करते. आता आम्हाला बघा, आमचे रजिस्ट्रेशन मी माझे स्वतःचे सांगतो की माझे ऑक्टोबर 2022 मध्ये माझे नोंदणी झालेली आहे PhD साठी. तर आज 2025 मध्ये आम्ही घरी राहून कसं संशोधन करू शकतो बरं? त्याला काहीतरी आर्थिक पाठबळ लागेल की. त्याच्यासाठी शासनाने ती योजना दिल्या, आम्हाला अवॉर्ड लेटर देखील दिलं, शासन निर्णय काढला. आणि त्याचप्रमाणे पार्टीच्या धर्तीवर समान पद्धतीने 100% त्यांनी आपल्याला आर्थिक मदत करण्याचे किंवा फेलोशिप देण्याचे मान्य पण केलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी पार्टीलाही निधी देऊन टाकलेला आहे. पार्टीच्या विद्यार्थ्यांचे सर्व पेमेंट झालं त्यांचं.
त्याप्रमाणे सारथीच्या विद्यार्थ्यांचंही झालं तर मग आम्हालाच का डावललं जातं. तर मग असे प्रश्न बरेच आहेत. तर याचा अर्थ एकच सांगता येईल आपल्याला की शासन ओबीसी, भटक्या जमाती, परत व्हिजंटी असेल, एनटी असेल, एसबीसी असेल, ज्यांच्या बाबतीत उदासीनता त्या धरत नाही, हा प्रश्न विचारणं महत्वाचे. तर बघा, आपल्याला बऱ्याच गोष्टी शासनाकडनं डिक्लेअर होता, प्रत्यक्षात पण ते अंमलबजावणी होत नाही. याच्या मागचं मूळ कारण काय आहे हे पण आपल्याला शोधून काढावं लागणार आहे. तर बघा, आम्ही महायुतीला वेळोवेळी भेट देतोय विद्यार्थी, तिथेही उडवाउडीची उत्तरं दिली जात आहे आम्हाला की निधी नाहीये. यांनी मागणीच केलेली नाही तर निधी कुठून मिळणार आहे. तर बघा, आम्ही परवा एक निवेदन दिलं महायुतीला की त्याच्यात आम्ही सतत निवेदन मध्ये नमूद पण केलं होतं की आम्हाला नोंदणी दिनांकापासून मिळावं. तर त्यांनी काल एक परिपत्रक काढलं ते प्रधान सचिवांच्या नावाने की आम्हाला ही फेलोशिपसाठी आम्हाला निधी वितरित करायचा आहे. तर ती त्यांनी मागणी काल केलेली. बघा, काल पण आम्हाला ते ग्रुपला पत्र आलेलं आहे. तर बघा, आता अहवाल लेटर झालं ऑक्टोबर 2024 मध्ये, नोंदणी होते 2022 मध्ये, आणि ते मागणी करताय सध्या आता, म्हणजे वर्षभर लेट. म्हणजे मुद्दामून काहीतरी त्यांनी चुकवायचे प्रयत्न केलेला आपल्याला. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, आपल्याला सरळ सरळ ते फसवायचे प्रयत्न करतात. तर आपण त्याला घडवे पडणारच नाहीये. कारण की फार मोठे पार्टनर आपल्या सोबत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर जे काही संघटना असतील त्यांना आपण सोबत घेऊन आपण हे पुढे लढत राहणार आणि 100% नोंदणी दिनांकापासून फेलोशिप आपण मिळवणारच. तर असेच साथ तुमचे असू दे. आम्हाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या हे झोपलेले आहे आणि हे जागी होणारे नाही. यांच्या घरी जाऊन यांना जागी करावं लागेल. कारण जोपर्यंत आपण यांना जागृत करणार नाही आणि आपल्या अभिजित दादा वंजारी सारखे आणि या ओबीसीच्या नावाखाली अनेक आमदार या ठिकाणी आहे, पण सभागृहामध्ये कोणीही बोलायला तयार नाही. फक्त पार्टी लाईन बघतात आणि शांत राहतात. आणि एकीकडे दुसरा मंच भेटला की ओबीसीवर ते मोठे मोठे भाष्य करतात. ओबीसी साठी काही तयारी, आम्ही काही करायसाठी तयार आहोत. आणि पक्षाच्या खाली गेले, पक्षामध्ये गेले की पार्टी लाईन सोडून एकदम ओबीसी ते विसरून जातात आणि त्यांची भूमिका फक्त पक्षाची राहते. या ओबीसी महासंघाने एवढी मोठी मेहनत केली. आज हे काही दिसत आहे, एवढे GR दिसत आहे, एवढ्या मागण्या दिसत आहे केंद्र सरकारची, राज्य सरकारची. वेळोवेळी धरणे करून, आंदोलने करून एवढे GR काढले आणि एवढे सर्व सक्सेस झाले. आणि या मागण्या पुढे पुढे आपल्या चालत राहतील आणि वेळोवेळी आपण ह्या मागण्या आपण दोहरात राहू. जोपर्यंत एखादी आई, जोपर्यंत मुलगा रडत नाही, तोपर्यंत दूध पाजत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा सरकारला हलवत राहील आणि जागृत करत राहील की आमच्या ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, ज्या ओबीसी साठी संविधानाने ते दिलेलं आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे. यासाठी आपला हा लढा आपला चालू आहे. आणि त्यानिमित्तानं ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून या सरकारला जागृत करासाठी, या सरकारवर ते दडपण आणण्यासाठी, या सरकारने ओबीसी साठी, या सरकारला माहित आहे की या निवडणुकीमध्ये ओबीसीना किती पाठिंबा दिला, केंद्र सरकारला माहित आहे, राज्य सरकारला माहित आहे. पण आपले ओबीसी बंधू त्यांच्या या झासामध्ये येतात आणि त्यांना सहकार्य करतात आणि ते सरकार सत्तेवर बसल्यानंतर तुमच्या ओबीसीच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतो. तरी आता माझी या सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की आपण सच्चे झालं पाहिजे आणि समजदार झालं पाहिजे. आणि आपल्या यांना जे आपण मतदान केलं आणि हे सरकार जे स्थापन केलं, या सरकारच्या छातीवर आपण बसलं पाहिजे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे. आजच्या या ओबीसी महासंघाच्या धरणे आंदोलनामध्ये मी एवढंच बोलतो की आपण सर्व एकजूट व्हा आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पाठीशी व्हा. भारतीय ओबीसी महासंघ कणखरपणे या सरकारची भांडायला तयार आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भूमिकेवर
ओबीसीवर जर कोणी संशय घेत असेल तर त्यांनी खुशाल संशय घ्यावा, कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघ असा महासंघ आहे ज्या ठिकाणी ओबीसीच्या मागण्या आणि ओबीसीच्या हक्कासाठी जे सरकार आमच्या ओबीसी साठी कार्य करेल त्यांच्या पाठीशी ओबीसी महासंघ नेलं. कारण ओबीसीच्या मागण्या आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी या ज्या काही योजना सरकारतर्फे राबवण्यात येतात त्या त्यांना मिळाल्या पाहिजे, हाच आमच्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा उद्देश आहे. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय ओबीसी. स्कॉलर आहे त्यांना स्कॉलरशिप मिळत नाहीये. आपल्याला माहिती आहे की यूपीएससी आणि एमपीएससी हे दोन अधिकारी कॅडर निवडण्याकरता आयोग आहेत. यूपीएससी मध्ये लोकसेवा आयोगाच्या याच्यात तेव्हा कॅटेगरीनी फॉर्म भरण्याला सांगतात, त्यावेळेला आपले ओबीसी विद्यार्थी जनरल मधून फॉर्म भरतात, अप्लाय करतात आणि जनरल मधून फॉर्म भरल्यानंतर आपली गुणवत्ता सिद्ध करतात. परंतु ज्या वेळेला सिलेक्शनची वेळ येते आणि सरकारच्या निदर्शनास असं येतं किंवा ओबीसीचा विद्यार्थी आहे तर त्याचा रिजेक्शन होतो. तुम्ही वर्तमानपत्र वाचले असेल 5-6 दिवसाआधीचे, बऱ्याचशा वर्तमानपत्रात हा महत्वाचा मुद्दा आलेला आहे. तर हा सुद्धा ब्रेक लावला जाऊन राहिला, याकरता मी सरकारचा निषेध व्यक्त करतो. हे जे धोरण आहे की एकदा त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली तर त्याचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. जर तो मेरिटवर आला द्यायला पाहिजे अपॉइंटमेंट, परंतु आपल्या ओबीसीचे अधिकारी झाले नाही पाहिजे, हा त्याच्या मागचा डाव आहे. याला सुद्धा आपल्याला आपल्या मागण्यामध्ये पुन्हा उपस्थित करावं लागेल, घ्यावं लागेल. सुप्रीम कोर्टाचा याबाबत एक आदेश आहे. सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलंय की जनरल कोटा हे काही रिझर्वेशन नाही. जनरल कोटा हा रिझर्वेशन नाही. जनरल कोट्यामध्ये कोणीही आपला अपॉइंटमेंट म्हणजे आपला फॉर्म भरू शकतो, आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतो आणि अधिकारी बनू शकतो. म्हणजे एकीकडे सुप्रीम कोर्ट वेगळे म्हणते आणि इकडे आमच्या इथे यूपीएससी एमपीएससी वरचे अधिकारी, कारण की तिथे बसलेले कोण आहे, एमपीएससीचे अधिकारी कोण बसलेले आहे तुम्हाला माहिती आहे, सर्व उच्चवर्गीय अधिकारी बसलेले आहे. आपले ओबीसी अधिकारी नाही सारखे. त्याच्यामुळे आपल्याला सतत अन्याय होतो. हा मुद्दा सुद्धा रिसर्च स्कॉलर लोकांनी लक्षात ठेवा. तुम्ही पीएचडी व्हाल, फक्त पीएचडीची तुमच्या डिग्री आणि रिसर्च स्कॉलरशिप राहील, परंतु तुम्हाला जर क्लास 1 ऑफिसर बनायचं असेल तर हा मुद्दा तुम्ही उपस्थित करा. आमचं तर आयुष्य गेलं, आम्ही रिटायर्ड झालो, समजलं का. परंतु तुम्हाला हा मुद्दा सुद्धा धरून घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत ओबीसी वर्गातले अधिकारी होत नाही, ओबीसी वर्गातले क्लास 1 सुपर क्लास 1 कलेक्टर डिप्टी कलेक्टर होत नाही, तोपर्यंत ओबीसीच्या ज्या मागण्या आहे आपण एरडतच राहू, काही करत राहू, त्यांच्या कानावर काही जीव रंगत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर उपस्थित करायला मी इथे आलो होतो. बाकीचे सर्व मुद्दे जे आपण आंदोलनाच्या माध्यमातून आहे या पत्रकामध्ये दिलेले हे तर अनिर्णित आहेतच आहे. त्यावेळे सरांच्या नेतृत्वात आपण 2016 पासून आपण 52,000 सरांच्या मेहनतीने काढून घेतली, ही गोष्ट खरी आहे. परंतु अजून लढा संपलेला नाही, लढा खूप द्यायचा आहे. याच्यासाठी आपल्याला एकत्र व्हायचं आहे. जय ओबीसी, जय ओबीसी. हम अपना हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम अपना हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम अपना हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, ओबीसी समाजाची जातीय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आलंच पाहिजे, आलाच पाहिजे, आलाच पाहिजे, ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आलंच पाहिजे, आलाच पाहिजे, आलाच पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. जय ओबीसी, जय ओबीसी. आम्ही 2.5 वर्षापासून या फेलोशिपची वाट पाहतो.
या फेलोशिपमध्ये आम्हाला नेहमी शासकीय नोकरी करता येत नाही. आम्ही नोकरी सोडून या फेलोशिपच्या 2.5 वर्षापासून वाट पाहत आहे. तर आम्हाला असं पत्र भेटलं की 25 जुलै 2024 ते 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला फेलोशिप देण्यात येईल. आता मुलं जेव्हा इतर मागासवर्गीय मुख्य सचिव इतर अधिकाऱ्यांना भेटायला गेले तेव्हा खूप फिरवलं त्यांनी. मग आपल्या वित्तमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांनी असं जेव्हा कारण सांगितलं आमच्यातल्या 2 भगिनी म्हणजे त्यांना रडून कोसळलं. शेवटी असं बोललो इलेक्शनचा मामला होता म्हणून तेव्हा तुम्हाला सरसकट फेलोशिपचा GR काढला होता. असं बोलणं उचित नाही. मला तर खंत वाटते साहेब या प्रश्नाची तुम्ही दखल घ्यावी. कारण की आता आपले मान्यवर बोलले, माझे वडील बोलले की इलेक्शनामध्ये पण आपल्या ओबीसीची खूप मोठी संख्या त्याच्यामध्ये आहे आणि आपले मुख्यमंत्री पण सांगतात की ओबीसीची आपल्याला खूप मोठी शक्ती या महाराष्ट्रात आहे. मग या शक्तीचा वापर तुम्ही मतपेटीसाठी वापर करणार का? आमच्या GRची खऱ्या सक्षमपणे 100% अंमलबजावणी कधी करणार हा प्रश्न उपस्थित आहे. साहेब आम्ही जेव्हा 2022 मध्ये या महाज्योतीच्या फेलोशिपला अर्ज केलं होतं तेव्हा 1300 लोक होते आणि ऑगस्टमध्ये पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तेव्हा 750 मुलांनी केलं. या शिक्षणाच्या उदासीन धोरणामुळे आम्हाला या 750 मुलांपैकी फक्त आतापर्यंत 450 ते 500 मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे. कारण की ही खूप किचकट प्रोसेस आहे. फेलोशिप मिळत नाही म्हणून मुलं फेलोशिप सोडून लागले आणि आता संख्या किती आहे? आजच्या तारखेपर्यंत 450 ते 500. 1400 वरून किती मुलं फेलोशिपचा लाभ घेत आहेत? फक्त 450 ते 500. का? कारण की किती वेळ बघणार ना फेलोशिपची. आज आम्हाला सर 25 महिने झाले जॉब सोडून याच्या फेलोशिपच्या भरोशावर. मग आम्ही रिसर्च करायचे की नाही? आम्ही PhD करायचे की नाही? मग आमच्या चुकी आहे का ओबीसी समाजामध्ये जन्म झाला असं? खरं सांगा. म्हणजे आम्ही काय करावं आम्हाला काही प्रश्न सुचत नाही. मग आम्हाला आमच्या मायबाप सरकार जर असं दखल घेत असेल तर हे एकदम म्हणजे मी बोलू शकत नाही आता इथं काय बोलावं. आता म्हणजे शेवटी गरिबाने मागे हटावं आणि मतदान जिंकणाऱ्यांनी जिंकत जावं. 5 वर्षानंतर मग आमची आठवण येईल तुम्हाला. धन्यवाद. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हात बळकट करायचे आहे आणि सरांच्या पाठीमागे भरभक्कम उभे राहून सरकारच्या मागण्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मित्रांनो आपल्या आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आता मी कोषाध्यक्ष असल्या कारणाने आर्थिक ही बाजू ही बळकट असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण इथं दानपेटी ठेवलेली आहे. तरी जे आपल्याच्यानं होते शक्य होत असेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत केली पाहिजे. आणि हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सामूहिक अधिवेशन हा गोव्याला होणार आहे 7 ऑगस्टला. त्याची आतापासूनच पूर्वतयारी झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक चळवळीमधून अनेक चळवळी होत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये सर्वीसकडे ही 7 आपला धरणे आंदोलन जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता आपण सर्व मिळून एकत्र लढा दिला पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय ओबीसी जय. धन्यवाद सर. यानंतर शेख अमजद दादा. महासंघ धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात ते बबनराव आदरणीय आपले बबनराव सायवाळे साहेब त्यांनी आम्हाला नवीन दिशा दिली. ओबीसी आणि अदर सगळ्यांसाठी ते खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे. ते मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. इथं संपूर्ण मंच वेळात वेळ काढून इथं आला. महिला आमचे बंधू आणि भगिनी सगळे इथं गोळा झाले. साहेबाच्या पाठीशी नेहमी सतत आणि ओबीसीसाठी हे झुकणारे एवढे कार्यकर्ते नाही म्हणता येत पण एवढे पदाधिकारी येतात सगळे आपल्या आपल्या कार्यप्रणालीत खंबीरपणे उभे आहेत. साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जी आंदोलनाची सुरुवात आपण केली त्या सुरुवातीत
तुमच्या पाठीशी आम्ही नेहमी सदैव राहू एवढंच बोलून आता आमचे मोठे भाऊ अनिल भाऊ तानपूरकर ते नेहमी आपल्याला आणि मला सांगतात का साहेबाच्या आदेश असल्यावर आपण वेळात वेळ काढून घ्यावं. मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलायची संधी दिली म्हणून मी आयोजकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय मंच, सर्व पदाधिकारी, माझे ओबीसी बांधव, सदस्य, आज आपण इथे सगळे कशासाठी एकत्र आलो हे सर्वांना माहितीच आहे. आज आपण धरणे आंदोलन करत आहे. आपल्या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत त्या सरकारने PR काढलेल्या आहे. त्या सरकारसमोर आपण गगनरावजी तायवाडे आपले अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून सरकारवर जबाबदारी टाकत आहोत. सरांचं म्हणणं आहे की सरकार हे डोके पाहतात, म्हणजे कोणत्या समाजाचे किती डोके असतात त्या डोक्यानुसार आपण आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांना या धरणे आंदोलनामधून सरकारसमोर ठेवत आहोत. आज आपल्या समाजातील सर्व महिला, मुलं, विद्यार्थी पूर्ण नागपूर जिल्ह्यातून इथे उपस्थित झालेले आहेत. मी एक महिला म्हणून माझ्या समाजासाठी सदैव तत्पर आहे. माझं संपूर्ण कुटुंब म्हटलं जाते की तो माणूस आपलं कुटुंब हे समाजसेवेत आणतो, तो माणूस आपल्या कुटुंबापासून सुरुवात करतो, तो शेवटच्या तळागाळातील माणसापर्यंत पोहोचू शकतो. माझे मित्र अनिल तानपूरकर हे नागपूर जिल्हा ग्रामीणचे युवा अध्यक्ष आहे आणि मी एक महिला म्हणून या धरणे आंदोलनात तन-मन धनाने उपस्थित आहे. आणि प्रत्येक महिलांनी आपल्या घराच्या कर्तृत्वापासून तर देशाच्या प्रगतीपर्यंत कुठेही समोर जाऊ शकते. आणि आपल्या या धरणे आंदोलनातून आपल्याला सरकारला जागृत करायचं आहे आणि हे आपण सर्व आपल्या समाजासाठी करत आहोत. आपल्या सर्व समाजातील सर्व लोकांना एका प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा एक प्रमुख मार्ग आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की सर्व लोकांनी जागृत होऊन सरांना या आंदोलनामध्ये मागे पण आंदोलन केलं होतं. सरकार हे आंदोलनातून जागृत होते आणि सरकारचे डोळे उघडायचे आपल्याला आणि जे काही आपले विचार निघायचे आहे आपण या धरणे आंदोलनातून सरकारला जागृत करून आपल्या समाजातील सर्व लोकांना एका प्रवाहात आणण्यासाठी आज या धरणे आंदोलनातून आपल्या ज्या केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे ज्या मागण्या आहेत म्हणजे आपलं ओबीसी समाजाचं जातीय जनगणना झाली पाहिजे, स्वतंत्र मंत्रालय झालेलं पाहिजे, प्रिव्हिलेजची मर्यादा वाढवली पाहिजे. मी एक ओबीसी आहे, मी 4-5 वर्षात शिकली, माझं पण पदवी झालेलं आहे, पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे, मी पण स्कॉलरशिप घेतली आहे. पण आज नॉन प्रिव्हिलेजच्या अटामुळे पुष्कळशे विद्यार्थी नॉन प्रिव्हिलेजच्या अटीमुळे त्या एज्युकेशन घेऊ शकत नाही. 12वी पर्यंत ठीक आहे, म्हणजे मुलींना स्कॉलरशिप दिलेली आहे, 100% स्कॉलरशिप दिली. पण आम्हाला 2 मुलं आहे, पुष्कळ मुलं आणि मुली हे समान आहे, पण मुलांना पण स्कॉलरशिप देण्यात यावी ही आपली प्रमुख मागणी आहे. ज्या आपण केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे मागण्या केल्या आहेत हे आपलं धरणे आंदोलन यशस्वी हो. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज गजानन महाराजचा प्रकट दिवस आहे आणि या दिनानिमित्त आपण देवाला पुष्कळ मागण्या करतो आणि देवानी ही आपली मागणी मी एक प्रार्थना म्हणून त्यांना देवाजो मागणी मागते आणि माझे 2 शब्द संपवते. जय ओबीसी. आणि मी सांगू इच्छिते माझ्या समाजासाठी म्हणजे माझे मिस्टर तर सगळ्या गोष्टी करण्यात मागे पुढे पाहत नाही, पण त्यांच्या पाठीला हे करून मी त्यांच्या पाठीशी आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या समाजाच्या चांगल्या गोष्टीसाठी मागे राहणं आणि सोबत चालणं हे एक जरुरी आहे हे सांगते आणि एवढे 2 शब्द संपवतो. जय ओबीसी. धन्यवाद ताई. आपल्या वाट्याला हे असं अपयश येत आहे. एक जिराब निघतो, दुसरा जिराब निघतो, थोडी तुकड्यात आपल्याला भीक मिळते, पण प्रॉपर न्याय मिळत नाही आणि मिळणारही नाही. म्हणून तळागाळात गावागावात जो शोषित ओबीसी आहे, कारण सरकार कोणतंही असो त्यांना या मोठ्या संख्येच्या 60% न्यायच द्यायचा नाही आहे. आणि आज बुद्धिमत्तेने श्रीमंत असणारे शेतीशी रिलेटेड व्यवसाय करणारे ओबीसी कमजोर नाही आहे. पाटील पांडे सुद्धा खच्चीकरण झालं आहे, शेतकऱ्यांचं खच्चीकरण होत आहे आणि आपण बेसिकली शेतकरी आहोत. आणि आपल्या मुलाची जिद्दता कुठेतरी सोयाबीनला बाया नाही सापडत तर कुठून आणायचं, कापूसाला भाव नाही भेटला तर कसं रडायचं, कोणी नेलं तर कसं रडायचं,
या सगळ्या याच्यात फसतो आहे आणि त्याच्यातून तुटून 2-4 विद्यार्थी एखाद्या गावातल्या या लेव्हलला जातात आणि या लेव्हलला गेल्यानंतरही PhD करता, नंतरही फेलोशिप करत असतानाही जर त्यांना सरकार साथ देत नसेल तर यापेक्षा दुसरी शोकांतिका आपल्यासाठी नाही आहे. मरावे परी किती रुपये उरावे म्हणजेच आपल्या ओबीसी समाजातल्या जेवढ्या 12.5 मध्ये आपल्याला कुंड्यांमध्ये 12.5, केल्यांमध्ये 12.5, सगळ्यांमध्ये 12.5 करण्याचं षडयंत्र रचलं. आपल्याला तुकड्यात तू मी करण्यात 2 मिलियन आपली संख्या एकत्र येऊन एकत्र आली नाही पाहिजे म्हणून शक्तीहीन केलं. तरीही आपण काही ना काही % एकत्र येत आहोत. आता एक मोठं षडयंत्र असं सुरू आहे की यांना विद्वत्तेने समोर जाऊच द्यायचं नाही, यांचा फक्त आपण पायऱ्या म्हणून वापर करू द्यायचा. ही जी षडयंत्री नीती आहे यालाच घालून पाडावं लागेल आणि खऱ्या अर्थाने तेव्हाच लोकशाही आणि संविधान आणि बाबासाहेबांचे जे काही उद्देश होते ते सफल होईल. कोणतीही अत्यंत खेदाने सांगा वाटतो आपण आपल्यातल्या कोणीतरी आपल्याकडे मतदान करायला आला की आपण त्यांना मत देतो. मला माफ कराल जर माझे 2 शब्द कोणत्या म्हणजे इमोशनल बोलताना कोणी दुखावला देत असेल, पण वास्तवदर्शी स्पीच देताना मला कुणाला भ्यायची गरज नाही आहे. कारण आपल्याला काही देताना कुणालाही कोणत्या नेतृत्वाला आपल्या आजा बापाच्या इस्टेटी विकून द्यायचं नाही आहे. तो आपला हक्क आहे आणि आपले शिकणारी मुलं जर त्यापासून वंचित राहत असेल तर समोरची पिढी आपल्याला माफही करणार नाही आणि आपल्या खेळण्यांनी कात्र पुजण्यापेक्षा आपल्या फोटोकडे बघणारही नाही की तुम्ही शिकलेले असते पण आमच्यासाठी काय केलं. हे समजू शकतो आपण की शोषित आणि कोणी नोकरीच्या निमित्तानं रोजंदारीला जाणारा प्रत्येक जण इथे भांडायला येणार नाही, प्रत्येक जण आंदोलनात येणार नाही, पण प्रत्येकासाठी आपण काहीतरी चांगलं करतो आहे. हे महात्म्याच्या शिकवणीतून आपण शिकलो आहे आणि म्हणून आपण इथे येतो बोलतो आहे. आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आपले हॉस्टेल खरंच चांगल्या तऱ्हेने चालू झाले पाहिजे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ज्या अभ्यासपूर्ण सगळ्या छोट्या मुद्द्यावरच्या मागण्या आहे त्याच्यामुळे आज प्रत्येक पक्षाला ओबीसीचा विचार करावा लागत आहे. हे आपलं अचीवमेंट आहे. धन्यवाद. मला या सगळ्यांनी बोलायची संधी दिली आणि ओबीसी शेतकऱ्याची पोरगी ही एका मुलाची आई ज्याला शिकवताना प्रॉब्लेम आला आणि एक छोटंसं उदाहरण देते. माझा सख्खा लहान भाऊ ऍक्सिडेंट झाला, त्याचं मेडिकल स्टोअर बंद झालं आणि तो शेती करतो आहे. त्याचा मुलगा पुण्याला शिवाजी नगरमधल्या कुठल्या कॉलेजला आहे आणि त्याला सुद्धा ते 60,000 भेटे म्हणून मी आपल्या ग्रुपवरचे सगळे जे फॉरवर्ड करायचे त्याला त्याच्या मित्राला सांगायची पण त्याला सुद्धा लाभ भेटला नाही. धन्यवाद. तुला सिलेक्शन लिस्टला त्याचं स्थान येत नाही. ओपन मधलं जर एखाद्या विद्यार्थ्यांनी भरलं आहे आणि लास्ट पर्यंत ओपन मधून जर त्याला सिलेक्शन होत आहे तर आता काल परवाचाच एक सुप्रीम कोर्टाला निर्णय सुद्धा वृत्तपत्रामध्ये जाहीर झालेला आहे की ओपन हा जो प्रवर्ग आहे त्या ओपन वर्गामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसते. इव्हन SC, ST, NT, OBC, VJ कुठल्याही प्रवर्गाचा कॅन्डिडेट हा ओपन मधून कॉम्पिट करू शकतो आणि लास्टला ज्यावेळेस प्रत्यक्ष सिलेक्शन होतं त्यावेळेस तो विद्यार्थी ओपन मधून फिक्स केला जातो. हा वेळा नंतर प्रमोशनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा जो फायदा तो मिळेल नाही त्याला कारण की ओपन मधलं सिलेक्शन होतं. त्याच्या काही गोष्टी आहेत ह्या प्रामुख्याने आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि महत्वाची जी गोष्ट आहे जात जनगणना हे जवळजवळ ऑलमोस्ट 100 वर्षाचा इतिहास आहे. आपली जनगणना झालेली नाही आणि जनगणना जवळपास 60% जर ओबीसी लोक आहे आणि आपल्याला आपला अधिकार मागण्याकरता केंद्र सरकारला आपल्याला भांडावं लागतं की आम्हाला आपली जनगणना करून घ्या. प्राण्यांची जनगणना प्रत्येक गोष्टीची जनगणना होत आहे परंतु ओबीसी जनगणना होत नाही यासाठी सुद्धा आपण कार्यरत आहोत. आणि आता मगाशी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहे ऍडव्होकेट अभिजित वंजारी ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सर्वात महत्वाचं जे सक्सेस आहे. जवळपास 56 वर्षानंतर नागपूर पदवीधर मतदारसंघात जर ओबीसी कॅन्डिडेट निवडून आला तर त्याचं श्रेय हे फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाला जातं. हा एक इतिहास घडवलेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूर पदवीधर मतदारसंघात. याच्या आधी काही असे म्हणणे होते त्यांनी फक्त अर्ज जरी नामांकित केला अर्ज जरी भरला तर रिप्रेझेंटेशन ऑफ दी नागपूर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे फक्त अर्ज भरला की तो आमदार व्हायचा
आपल्या बहुजन समाजाला हे सुद्धा माहिती नव्हतं की पदवीधर मतदारसंघ सुद्धा त्याचं प्रतिनिधित्व एक ओबीसी समाज करू शकतं. 56 वर्षानंतर हा इतिहास घडलेला आहे. त्याचं श्रेय फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाला जातं. शिक्षक पदवीधर मतदारसंघात आपलं प्रतिनिधित्व करणारे अडवाणी सर सुद्धा आपल्या मधलंच आहे. आणि अशा ओबीसी महासंघाबद्दल जे जे प्रतिनिधित्व करेल ते आपल्या राज्यामध्ये असो, असेंब्लीमध्ये असो, केंद्रात असो, मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये असो, आपल्या प्रतिनिधित्व तिथे जास्तीत जास्त करण्यासाठी जाईल. परंतु ते जाण्याकरता शिक्षण घेणं गरजेचं आहे. मुळात आपला जो प्रवर्ग आहे हा शेतकरी जास्त असल्या कारणाने त्यांना मेन स्ट्रीम मध्ये कशा पद्धतीने आणता येईल. आणि हळद असं होतं की फक्त पैशाच्या अभावी हा विद्यार्थी शिकू शकत नाही. आमचे बरेचसे विद्यार्थी इथे आलेले आहेत. आजच्या या आपल्या धरणे कार्यक्रमाला प्रामुख्याने या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आलेले जे आमचे PhD संशोधक आहेत ते त्यांच्या प्रश्नासाठी का होईल पण आज या ठिकाणी ते उपस्थित झाले. मी त्याबद्दल त्यांचं राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो की काही का होईना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्यावरती अन्याय होता ही भावना निर्माण झाली याबद्दल त्यांचं. अदरवाईज आमचा हा जो ओबीसी विद्यार्थी आहे, ओबीसी युवक आहे, ओबीसी पालक आहे, हा अजूनही आमच्या किंवा लोकांचा समाज आहे की तो झोपलेला आहे. स्वतःच्या अधिकाराविषयी तो जागरूक नाही. मगाशी आमचे शकीलभाई सांगत होते की आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की या देशामध्ये आमच्या ओबीसीची लोकसंख्या ही 60% वर आहे. पण या 60% वर असलेल्या या ओबीसी समाजाला, या ओबीसी मध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैन ये सारे धर्म के भाई भाई हैं. ऐसे ये 60% जनता पर सरकार हमेशा 75 साल से अन्याय करके आई है और हम लोग अन्याय सहन करते आए. या समुदायावरती सरकारने अन्याय केल्यानंतर सुद्धा त्या समुदायाकडून प्रतिकार होत नाही. त्या समुदायाला सरकार आणखी दाबण्याचा प्रयत्न करत असतो ही जग आहे. आणि म्हणून आजपर्यंत जो अन्याय झालेला त्याचं कारण हेच होतं की आमचा विद्यार्थी, आमचा युवक, आमची माणसं, ओबीसी समाजामध्ये येणारी सर्व माणसं हे आपल्या संविधानिक अधिकाराविषयी जागरूक होतो. आणि म्हणून आता जे काही विद्यार्थी आलेले आहे हे अशा प्रकारे जर विद्यार्थी जागृत होत गेले, आपल्या संविधानिक अधिकाराचं चिंतन मनन करत गेले आणि आपल्यावरती कुठे अन्याय होत आहे याविषयी वाचा फोडायला लागले, या ओबीसी समाजाला न्याय मिळायला फारसा वेळ लागणार नाही. आज विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की किती विद्यार्थी आले आहे इथे, 10-12 विद्यार्थी. इथे धरण्यामध्ये असलेले सगळे 60 वर्षाच्या वर. आमच्या कोणत्या मागणे, आमचे पोरवार शिकले त्याच्या काहीच मागण्या नाही. म्हणजे आम्ही संघर्ष कुणासाठी करतो का? तुम्हा विद्यार्थ्यांसाठी, तुम्हा युवकांसाठी. कारण आम्ही जर संघर्ष केला नाही तर आता पुढे आमचे नातू बंधू जे होतील ते विचारतात की तुम्ही आमच्यासाठी काय. त्यांना उत्तर द्यायसाठी म्हणून आम्ही हे संघर्ष करतो. बेटा आम्ही होतो म्हणून 1ली ते 10वी स्कॉलरशिप लागू झाली. बेटा आम्ही होतो म्हणून 72 हॉस्टेल सुरू झाले. आम्ही होतो म्हणून ह्या योजना ओबीसी समाजासाठी सुरू झाल्या. मगाशी कोणीतरी बोलताना बोलत होतो की 2016ला आम्ही या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली. त्यापूर्वी आम्ही ओबीसी समाजासाठी काम करत होतो.
पण ते एक मर्यादित काम होतं. ते मर्यादित काम असल्यामुळे आम्हाला यश मिळत नव्हतं. पण ज्या दिवशी आम्ही राष्ट्रीय स्तरावरती संघटन स्थापन केलं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची भागाला धोरण तयार केले आणि प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्याच्या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय अधिवेशन घ्यायला सुरुवात केली, जिल्ह्याचे अधिवेशन घ्यायला केली, राज्याचे अधिवेशन घ्यायला सुरुवात केली, धरणे, मोर्चे, निदर्शने या सर्व मार्गाचा जेव्हा अवलंब केला तेव्हा आज आम्हाला पावती आली. घरी बसून काही भेटत नाही. जो मगाशी म्हटलं कुणीतरी, जोपर्यंत आमचं लहान बाळ रडत नाही तोपर्यंत आई त्याला दूध वाजत नाही, ते आपल्या कामामध्ये व्यस्त राहत. पण जेव्हा तो किंचाळा फोडतो नाही कोणतरी पोराला भूक लागली, म्हणून अशा प्रकारे जो समाज रडत राहतो, सातत्याने रडत राहतो, त्याच्याकडे सरकारचं लक्ष असते. जो समाज सातत्याने रडत राहत नाही त्याच्याकडे कोणतेही सरकार लक्ष देत. आणि म्हणून आजचा हा जो धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, सातत्याने ही जी पुस्तक असेल माझी या पोरांना एक निवेदन आहे, हे घरी गेल्यावरती ही आमची भूमिका वाचा, त्याच्याविषयी चिंतन करा, मनन करा. नाही तर मी नेहमी म्हणतो आमच्या ओबीसीला सवय कशी आहे, इकडून कागद घ्यायचा आणि इकडे फेकून द्यायचा. वाचनाची सवय नाही, वाचण्याची सवय नसल्यामुळे चिंतन नाही, चिंतन नसल्यामुळे मनन नाही. आणि म्हणून आपल्यासाठी कोण काम करतो, आपले अधिकार काय, राज्य सरकारने आम्हाला काय द्यायला पाहिजे, केंद्र सरकारने आम्हाला काय द्यायला पाहिजे, याविषयी जोपर्यंत आमचा युवक, आमचा विद्यार्थी चिंतन मनन करणार नाही तोपर्यंत काय. मी या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, 2019 मध्ये जी महायुतीची स्थापना झाली, ते 2018ला आम्ही मुंबईला अधिवेशन घेतलं होतं आणि त्या ठिकाणी तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा चंद्रशेखर बावनकुळे असो, अशोक चव्हाण असो, माणिकराव ठाकरे असो, म्हणजे तेव्हाचे विजय वडेट्टीवार असो, छगन भुजबळ असो, जयदत्त क्षीरसागर असो, या सर्वांना एका ठिकाणी बोलवून ह्या मागण्या मांडल्या होत्या. तेव्हा कुठं आम्हाला महायुती भेटली होती, सहजासहजी नाही भेटली. 2016ला 1.5 लाख लोकांचा मोर्चा काढला, तेव्हा आम्हाला ओबीसी मंत्रालय भेटलं. आज बहुजन न्याय मंत्रालय, ओबीसी बहुजन मंत्रालय सर्वांच्या तोंडात पाठ दिसून राहिलं की उत्पत्ती कोणाची आहे, तेही राष्ट्रीय ओबीसी मंत्रालय. आणि मग त्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही ह्या ज्या वेगवेगळ्या योजना सरकारला सुरू करायला लावल्या, त्यामध्ये पीएचडी विद्यार्थ्यांना फेलोशिपची योजना, ते पोरं 10वा वर्ग पास होता आणि ज्यांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं आहे त्यांच्याकरता JEE आणि नीटचं प्रशिक्षण मोफत दिलं जाते, त्यांना टॅब दिला जातो, डाटा दिला जातो. UPSCचं प्रशिक्षण फ्री आहे, MPSCचं प्रशिक्षण फ्री आहे. आम्ही पीएचडी वाल्यांना स्कॉलरशिप देतो. पहिल्या वर्षी 700 पोरांना दिली, दुसऱ्या वर्षी 500 पोरांना दिली, यावर्षी आतापर्यंत 408 पोरांना वितरित झालेली आहे आणि बाकीच्या पोरांचे व्हेरिफिकेशन सुरू आहे. आणि ही मागणी होत असताना एका दिवसामध्ये काही आपल्याला सर्व भेटायला पाहिजे ही अपेक्षा सर्वांचीच असते. आपण नोंदणी दिनांकापासून आम्हाला शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. हा GR किती तारखेला काढला, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर लगेच निवडणुका झाल्या, आता फेब्रुवारी महिना सुरू. तुम्हाला 6 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नाही झाले? महायुतीचे पहिले कॉम्प्युटर या ठिकाणी नसतात. दर 6 महिन्यांनी पैसे जमा होतात. मला माहित आहे नोंदणी दिनांकापासून तुम्हाला आता शेवटचा अकाउंट म्हणजे 5 वर्ष कुठे झाले होते? 22/2022. अरे बाबा, किती वर्षाकरता फेलोशिप आहे तुम्हाला?
हे तर तुम्हाला माहित नाही अजून किती वर्षाकरता. मग आता तुमचं 3रं वर्ष सुरू आहे ना. मग तुमचं अरिहरचे पैसे मिळायचे आहेत, ते पैसे 100% तुम्हाला मिळणार म्हणजे एखाद्या गोष्टीला तुमची वाट बघायची. काय मूळ जन्माला आल्याबरोबर त्याला सांगता येत नाही. तुम्हाला जे पैसे नाही मिळाले ते अरिहरचे पैसे होतात. चालू पैसे मिळाले, चालू म्हणजे करंटचे 6 महिन्याचे पैसे मिळाले. तुम्हाला थकबाकी मिळायची, त्याला शब्द प्रयोग आहे थकबाकी, ही 1 कोटी रुपयाची मागणी. थकबाकी 126 कोटी. हे करत असताना त्याची वेगळी तरतूद करावी. बजेटमध्ये तरतूद ते पैसे तुम्हाला मिळतात. महायुतीने आताच मला पत्र दाखवलं, प्रोजेक्ट ऑफिसर या ठिकाणी येऊन बसलेले आहे. त्यांनी पत्राची कॉपी मी आता घेतली, मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करीन. काय पण मिळाले नाही म्हणून झोपून राहायचं नाही, संघर्ष करतच राहावं लागणार आहे. मागणी सातत्याने करत राहावी लागणार आहे. याच्या पुढे तुम्ही जेव्हा जेव्हा यांच्याकडे मागणी देता, आज जशी एक प्रत मला दिली तशी एक प्रत मला सातत्याने दिली. कारण एका माणसाकडे माझ्याकडे काही सर्व यंत्रणा नाही का, सर्व जगाचे प्रश्न मला माहिती येत नाही. आमचं काम आहे सरकारकडून योजना आणणं आणि त्याची अंमलबजावणी जेव्हा सरकार करते योग्य रीतीने होते किंवा नाही हे पाहणं तुमच्या लोकांचं काम आहे, माझं काम आहे. आमच्या ऑफिसला जे बेनिफिशरीज आहे त्यांना त्या योजनेचा फायदा होणार आहे. त्यांनी जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर आमच्या लक्षात आणून दिल्या पाहिजे. तर आम्ही सरकारला सांगू, मी तर काही बेनिफिट घेतली नाही, मार्कोहाने घेतली. ज्यांना मंजूर झाले ते जोपर्यंत आम्हाला सांगणार नाही. मागच्या वेळेस जेव्हा महायुतीच्या ऑफिस समोर आंदोलन केलं त्याच्यापैकी 2 लोक होते. त्या दिवशी माझं सावे सरांशी बोलणं झालं, उपोषण सोडलं. त्या दिवशी तुम्ही होते का उपोषण सोडलं? त्या दिवशी आपण बोललो होतो, बोलल्याप्रमाणे आपण या आमचा कार्यक्रम होता. आमच्या राहुटी झाली होती. तुमच्याचपैकी काही लोक आले होते माझं अभिनंदन करायला. मी स्वीकारणार नाही, कारण या निघायचा असतो. सरकारने मान्य करणं आणि शासन निर्णय निर्गमित करणं याच्यामध्ये फरक आहे. जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही, आम्ही शेवटी तो शासन निर्णय सरकारकडनं काढला, लागू झाला. काही लोकांचं तुमचं अजून 70-72 लोकांचं व्हेरिफिकेशन सुरू आहे. आता त्यांनी सांगितलं आपण हे नाही बघत की लोकांनी फॉर्म भरल्यानंतर लहान तुमच्या राहते. पण आमचा ओबीसी विद्यार्थी एवढा आळशी आहे, त्या कुठेही पूर्ण करत नाही. माल अन्याय झाला, तुमच्या फार लहान असतात, आपल्याकडूनच झालेल्या चुका. म्हणून आपण पहिले स्वतःला सुधारवलं पाहिजे आणि नंतर अधिकाऱ्यांना दोष दाखवतात. मेलवर सांगतात, हे सांगतात. माझ्याकडे खूप पोरं येतात, आणि म्हणून आपण आपल्या कामामध्ये जर परफेक्ट राहिलो आणि एकदा आपला 100% फॉर्म पूर्ण झाला. आता इथे गजबे साहेब आलेले आहे, तो आमचा कुणाल सिरसाट तिथे आहे, कौशल खवडे साहेब तिथे आहे. या लोकांना मग मी बोलू शकतो की साहेब फॉर्म पूर्ण होऊन पैसे काय मिळाले, पण इनकम्प्लीट फॉर्मचे पैसे जे आहे आम्ही कसं बोलतो. आता राहिला संघर्ष फक्त तुमच्या थकबाकीसाठी करायचा, अरिहरसाठी करायचा. अरिहरचा पैसा आपण मार्च महिन्यापर्यंत संघर्ष करू, मार्च महिन्याच्या बजेटमध्ये पास करू आणि बजेटमध्ये पास करू. तुम्हाला लवकरात लवकर मिळेल याचा आपण प्रयत्न करू. आम्ही येतो तो पैसा मिळेल, कारण मागेही ओबीसी मंत्री अतुल सावेच होते, आताही ओबीसी मंत्री अतुल सावेच आहे. त्यामुळे आपल्याला ती अडचण नाही, ते असं नाही म्हणू शकत का मी म्हटलं नव्हतं. परंतु सरकारी यंत्रणेमध्ये अरिहरचे पैसे भेटायला उशीर लागला. आमचे असं पगारदाराचे पैसे अरिहरचे पैसे 2-2 वर्ष नाही मंजूर होऊ, कारण ती एक प्रोसेस आहे. कारण सरकार हे बजेट प्रमाणे चालतं.
दरवर्षी बजेट कशाला होते सादर? आता 8 मार्चला बजेट आहे आपलं, कशाकरता होते की अंदाजे खर्च किती आहे. आता हे तुमचे 106 कोटी रुपये जे वाढले ते अचानक वाढले ना, ओरिजिनल याच्यामध्ये नव्हते ते आता बजेटमध्ये येईल. बजेटमध्ये झाल्यानंतर तुम्हाला त्याचं अलॉटमेंट मिळेल. पण एवढं नर्वस व्हायची गरज, नर्वस नाही व्हायचं म्हणजे सोडून जायचं असं नाही. ती सुद्धा मागणी ही कंटिन्युअस असायला पाहिजे की आमचं अरियर द्या, अरियर द्या, अरियर थकबाकी द्या हे मागणी ठेवा. आता की आमचे उरलेले थकबाकी द्या ते सुद्धा आपण मार्चच्या या बजेटमध्ये पूर्णत्वास आणू असं आश्वासन मी तुम्हाला या प्रसंगी देतो. आणि अशाच प्रकारे सेल्फी करू नका, स्वार्थी बनू नका. माझा प्रश्न सुटला म्हणजे सर्व ओबीसीचे प्रश्न सुटले असं नाही. समाजातले जे इतर घटक आहेत त्यांचे काय काय प्रश्न आहेत त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही पीएचडीचे संशोधक आहात, आपल्या विषयाचं संशोधन करत असताना ओबीसी समाजाच्या समस्यांचं सुद्धा संशोधन तुम्ही करायला पाहिजे. ते सामाजिक ऋण आहे तुमचं, सोशल लायबिलिटी ज्याला आपण म्हणतो, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतो. सातत्याने समाजाकडे आपण बघत असतो पाहिजे की माझ्या समाजावरती काय अन्याय होतो, ते अन्याय होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न जर तुम्ही आतापासून सुरू केला तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्ही या ओबीसी समाजाची उदाहरण व्हाल आणि तुमच्या हातून चांगलं काम घडेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, 29 सप्टेंबर 1923 ला ही राज्य सरकारसोबत आपल्या 1 महिन्याच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर चर्चा झाली आणि त्यानंतर सरकारने आपल्याला जे जे काही आश्वासन दिले होते त्याच्यातल्या बहुतांश मागण्या ह्या पूर्ण झाल्या. हे म्हणजे आपण पूर्ण सप्टेंबर महिना पुण्यामध्ये घालवला होता. चंद्रपूरमध्ये सुरू होतं, शहापूरमध्ये सुरू होतं, महाराष्ट्राच्या गुजरातमध्ये विविध जिल्ह्याच्या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा अधिवेशन करण्यात आले आणि त्यामध्ये सर्वात पहिल्या आपली मागणी होती की कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीच्या व्यक्तीला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये. आजपर्यंत मी सांगू इच्छितो की सरकार आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा कधी सरकार म्हणते की आम्ही कधी देणार नाही. सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्र द्यायची नाही त्याला सुद्धा सरकारने मान्यता केलं की ज्या व्यक्तीजवळ वडील, आजोबा, पंजोबा, काका पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची नोंद नाही त्याला आम्ही कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. त्याच्यावर सुद्धा सरकार आजही ठाम आहे. आपली तिसरी मागणी होती की या राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची जातनीय जनगणना करण्यात यावी. तेव्हा सरकारने आपल्याला सांगितलं होतं की आम्ही सकारात्मक आहोत आणि आम्ही सुद्धा करू. त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे याचा अभ्यास आम्ही करतो आणि लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना म्हणा किंवा सर्वेक्षण सुरू करण्याचा प्रयत्न करतो. दुपारी सांगतो की आता 1.5 वर्ष होत आलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्याच्यावर सरकारने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. मध्ये मध्ये सांगतात की आम्ही करू पण या आजच्या धरणाच्या माध्यमातून सरकारला आम्हाला पुन्हा निवेदन आठवण करून द्यायची आहे की तुम्ही येत्या 2-3 महिन्यामध्ये तो निर्णय घेतला नाही तर राज्यव्यापी आंदोलन पुन्हा या राष्ट्रीय ओबीसी महासंघाला करावं लागेल. 72 वसतिगृहाचा प्रश्न होता. इथे 52 वसतिगृह सुरू झालेले आहे, पोरं राहून राहिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांना वर्षाला 60,000 रुपये देण्याचा जे सरकारने शासन निर्णय काढलेला आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी सुरू झालेली आहे. अशा पोरांच्या ऍडमिशन होऊन आता 2 महिने झालेले आहे तर त्या पोरांचा सुद्धा पैसे हे इमिजिएट खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या काही दिवसामध्ये ते पैसे जमा होतील. पण आजच्या या धरणे कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला आम्ही विनंती करतो आहे
की जे वसतिगृहामध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता आणि भोजन भत्ता दर महिन्याच्या 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे. हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांचा निर्वाह भत्ता आणि भोजन भत्ता तात्काळ त्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. ही सुद्धा महाराष्ट्र सरकारकडे आमची एक प्रामुख्याने मागणी आहे. केंद्र सरकारकडे मागणी आहे आमची की केंद्रामध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू केलं त्याप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा ओबीसी मंत्रालय सुरू करण्यात यावी. केंद्रामध्ये संपूर्ण देशामध्ये ओबीसीची जात न्याय जनगणना करण्यात यावी. नॉन क्रिमिनलची जी 8 लाखाची मर्यादा आहे एकदा इथे असंविधानिक त्याच्यामुळे ती रद्द करण्यात यावी. परंतु जोपर्यंत ती रद्द होत नाही तर ही मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी. आम्ही आता महाराष्ट्र शासनाला उत्तर विचारणार आहे की निवडणुकीपूर्वी तुम्ही आम्हाला खुश करण्यासाठी सांगितलं होतं की नॉन क्रिमिनलची मर्यादा 15 लाख रुपये करण्याची आम्ही शिफारस केंद्र सरकारकडे करतो. खूप मोठे होर्डिंग आणि खूप मोठी जाहिरात केली होती. आता आम्ही विचारू की त्याचं काय झालं. केंद्र सरकारवरती दबाव आणून की नॉन क्रिमिनलची मर्यादा आम्हाला वाढवून द्या अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत. ज्युडिशियरीमध्ये आम्हाला आरक्षण नाही आहे ते आरक्षण लागू करण्यात यावं ही सुद्धा मागणी केंद्र सरकारकडे आम्ही या ठिकाणी करत आहोत. अशा प्रकारे हे जे पत्रक आहे याच्यामध्ये राज्य सरकारकडे कोणत्या मागण्या आहे केंद्र सरकारकडे कोणत्या मागण्याची डिटेल माहिती या पुस्तकामध्ये आपण दिलेली आहे. एवढं आता काही या ठिकाणी आपल्याला वाचणं शक्य नाही आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने त्या संपूर्ण शहरातून आणि जिल्ह्यातून आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित झाला म्हणजे तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. अशाच प्रकारे जरा ओबीसी समाज जागृत होत राहिला हळूहळू का होईना तर नक्कीच त्या भविष्यामध्ये प्राधान्यक्रमाने कुठलंही सरकार असो त्यांना ओबीसी समाजाकडे लक्ष द्या. राजकारण बाजूला ठेवून समाजकारण हे पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये असतं. मी नेहमी म्हणत असतो मला राजकारणात कोणत्या पक्षात जायचं का काम करायचं करा तिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे जा. ज्या पक्षात काम करता त्या पक्षाच्या नेतृत्वाला सुरुवा आणि म्हणा की आमच्या ओबीसी समाजाच्या या प्रश्नाचं का हा प्रश्नाची तुम्ही सभागृहात आवाज उठवणार आहात की नाही. तुम्ही जर नाही उठवला तर तुम्ही आण आम्ही ही भाषा वापरणं आपण शिकलो पाहिजे. ही भाषा जोपर्यंत आहे ओबीसी समाज वापरणार नाही तुम्हाला न्याय मिळणार. आणि म्हणून अशाच प्रकारे संघटितपणे हे काम करून आपण समाजाला न्याय मिळवून देण्याचं जे कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वास नेण्याकरता सातत्याने प्रयत्न करू. संघटने जिवंत असायला समाजाचे प्रश्न कधीही संपत नाही. एक प्रश्न पूर्ण झाला एक समस्या पूर्ण झाली की 2 प्रश्न 2 समस्या ह्या नवीन निर्माण होतात आणि म्हणून संघटन जिवंत असणं आवश्यक आहे. आणि या जिवंत संघटनेमध्ये तुमच्यासारखे जिवंत कार्यकर्ते जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत त्या संघटनेची ताकद वाढत नाही हे आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून आज आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आता नागपूर जिल्ह्याच्या किंवा आमच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या 5-7 पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता जाण्याची मंजुरी देतो. आपण जा माननीय कलेक्टरला निवेदन देऊन परत या. तुम्ही येईपर्यंत आम्ही इथं थांबतो तुमची वाट पाहत आणि मग तुम्ही इथे आल्यावरती आम्ही आता या कार्यक्रमाचं समापन करू. लवकर जा आणि लवकर या.